ओके, गुड मॉर्निंग. आज आपण आपलं राज्य शासन बघणार आहे. राज्य शासन बघत असताना आपल्याला आज राज्य शासनाचा महत्वाचा घटक राज्यपाल पाहायचा आहे. बघा तर चालू करूया. राज्याची कार्यकारी यंत्रणा. राज्याची कार्यकारी यंत्रणा. राज्याची कार्यकारी यंत्रणा. राज्याच्या कार्यकारी यंत्रणेत कुणाकुणाचा समावेश असतो? राज्याच्या कार्यकारी यंत्रणेत बघा, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि राज्याचा महाधिवक्ता यांचा समावेश असतो. कुणाकुणाचा समावेश असतो? राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि राज्याचा महाधिवक्ता. बरोबर आहे. या 4 जणांचा समावेश राज्याच्या कार्यकारी मंडळात होतो. बघा पुढं. राज्याच्या कार्यकारी यंत्रणेची तरतूद भाग 6 मध्ये दिलेली आहे. घटनेचे एकूण किती भाग आहेत? एकूण भाग 22 आहेत. बरोबर आहे. मग त्या 22 भागातील 6व्या भागात राज्याच्या कार्यकारी यंत्रणेची तरतूद दिलेली आहे. बरोबर आहे. मग भाग 5 मध्ये काय दिले? भाग 5 मध्ये काय दिले? संघ राज्याच्या कार्यकारी यंत्रणेची तरतूद दिलेली आहे. मग या भाग 6 मध्ये राज्याच्या कार्यकारी यंत्रणेची तरतूद म्हणजे त्यामध्ये राज्यपालाचा समावेश होतो, त्यामध्ये मुख्यमंत्र्याचा समावेश होतो, त्यामध्ये मंत्रिमंडळाचा समावेश होतो आणि त्यामध्ये कशा समावेश होतो? राज्याच्या महाधिवक्त्याचा समावेश होतो. भाग 6 मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींचा समावेश भाग 6 मध्ये होतो. एवढं ध्यानात ठेवा. चला तर आपण आता राज्यपाल पाहणार आहोत. राज्यपाल बघा. राज्यपाल हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात. बरोबर आहे. राज्यपाल हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात. कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात. बरोबर आहे. कार्यकारी मंडळाचे प्रमुख. ध्यानात ठेवा. राज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख कोण असा जर प्रश्न विचारला तर मुख्यमंत्री नाहीत. कोण आहेत? राज्यपाल आहेत. बरोबर आहे. मुख्यमंत्री नाहीत. राज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख राज्यपाल असतात. बरोबर. बघा आता कलम 153 काय सांगतं? कलम 153 राज्याला एक राज्यपाल असेल. लिहून घेऊ ना, मी नोट्स परत देतोय. फक्त लक्ष द्या इकडं. कलम 153 काय सांगतं तर राज्याला एक राज्यपाल असेल. राज्याला एक राज्यपाल असेल. बरोबर आहे. तुमच्यासाठी हे कलम महत्वाचं आहे. पण ह्याच्यामध्ये अजून डीप मध्ये जाऊन जर पुढे प्रश्न विचारला तर काय केलं? 7व्या घटना दुरुस्तीनं आपण बघितलेले 7व्या घटना दुरुस्तीनं काय केलं तर एका राज्यापेक्षा 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक राज्यपाल असेल याची तरतूद केलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे राज्यपाल एका राज्यासाठी एक राज्यपाल असू शकतो आणि 2 किंवा अधिक राज्यांसाठी सुद्धा एकच राज्यपाल असू शकतो. मग कलम 53 मध्ये काय? 153 मध्ये राज्याला एक राज्यपाल असेल. बघा कलम 154 बघा, राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या हाती असतील. कलम 154 मध्ये काय सांगितले? काय सांगितले तर राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाच्या हातात असतात? राज्यपालाच्या हातात असतात. बरोबर आहे. मुख्यमंत्री नाही. याच्यावरती प्रश्न येतो तुम्हाला. पुढे बघा. कलम 155 राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. मग मला सांगा, जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राज्यपालाची नेमणूक केली जाते? 155 का 153? कलम 155 प्रश्न विचारते, फसू शकतो. राज्यपालाची तरतूद 153 मध्ये, पण राज्यपालाची नेमणूक कोणत्या कलमान्वये होते? 155. बरोबर आहे. किती? 155 कलमान्वये होती. राज्यपालाची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात. कलम 155 अंतर्गत. बघा आर्टिकल 156. आर्टिकल 156 काय सांगतं?
राष्ट्रपती सॉरी राज्यपालाचा पदावधी, बरोबर आहे. राज्यपालाचा कालावधी, पदावधी, बरोबर आहे. बघा, राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. याचा अर्थ काय होतो? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात म्हणजे काय? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात म्हणजे राष्ट्रपती राज्यपालाला त्यांच्या पदावरून केव्हाही दूर करू शकतात, बरोबर आहे. केव्हाही दूर करू शकतात. आज नेमणूक केली, उद्या त्यांना पदावरून काढू शकतात, राष्ट्रपतीच्या मनात आलं तर. कळलं? कलम 156 मध्ये काय सांगितले तर राज्यपालाचा पदावधी आणि राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपले पद धारण करतात. आणि राज्यपाल त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात? राज्यपाल त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतींकडे देतात, बरोबर आहे. आणि सहसा राज्यपालाचा कालावधी घटनेत सांगितलेला नाही, पण सहसा काय करतो राज्यपाल? पद धारण केल्याच्या दिनांकापासून 5 महिने नाही 5 वर्ष 5 वर्ष त्या पदावर असतो. पुनर्नेमणुकीसाठी तो पात्र असतो, बरोबर आहे. पुढे बघा, कलम 157. कलम 157 काय सांगतं? राज्यपाल पदाच्या अर्हता म्हणजे काय तर क्वालिफिकेशन्स काय असल्या पाहिजे. राज्यपाल पदाच्या क्वालिफिकेशन्स काय? बघा काय रे, तो भारतीय नागरिक असला पाहिजे. दोनच दिलेत फक्त. तो भारतीय नागरिक असला पाहिजे आणि त्याने वयाची किती वर्ष? वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. मग वयाच्या 35 वर्षाचा क्रायटेरिया कोणत्या कोणत्या पदासाठी सांगा बघू? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल, बरोबर आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि तिसरं कोणते? राज्यपाल. या तिघांसाठी वयाचा क्रायटेरिया किती? त्यांनी कमीत कमी किती वयाची वर्ष पूर्ण केली असली पाहिजेत? 35, बरोबर आहे. किती? 35, बरोबर आहे. ह्या तिघांचा क्रायटेरिया सेमच आहे, वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजेत, बरोबर आहे. पुढे बघा, राज्यपालाचे पगार व भत्ते कोण ठरवतं? बघा, राज्यपालाचे पगार व भत्ते कोण ठरवतं? संसद ठरवते. राज्यपाल असतात राज्यात, पण त्यांचे पगार व भत्ते कोण ठरवतं? संसद ठरवते. कळलं? कोण ठरवतं? संसद. बघा, जेव्हा एखादा व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून काम करत असेल, बरं का, जेव्हा एखादा व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून काम करत असेल तेव्हा त्याचं वेतन, पगार, भत्ते राष्ट्रपती ठरवेल असे त्या राज्यांना विभागून दिले जातात. म्हणजे त्या राज्यांद्वारे होतं. बघा, एक व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून काम करत असेल तर त्याचा पगार राष्ट्रपतींनी ठरवून दिल्याप्रमाणे राज्यांमध्ये विभागून दिला जातो. बरोबर आहे? बरोबर आहे का? आताचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे? कोण आहेत? लेटेस्ट राज्यपाल कोण आहेत माहित पाहिजे तुम्हाला? प्रश्न विचारते सरळ सरळ. कोण आहेत बापू? कोण आहेत? कोण आहेत? आचार्य देवव्रत आहेत का? आचार्य देवव्रत आहेत का सध्याचे राज्यपाल? सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले, त्यांच्यानंतर हे आलेत. कळलं का? मग हे आता 2 राज्यांचे राज्यपाल आहेत. आचार्य देवव्रत महाराष्ट्र राज्याबरोबर ते गुजरात राज्याचेही राज्यपाल आहेत. कळलं का? मग त्यांचा पगार आता कसा दिला जाणार? राष्ट्रपतींनी ठरवल्याप्रमाणे 2 राज्यातून दिला जाणार. म्हणजे राष्ट्रपती ठरवून देतील असं
गुजरात किंवा महाराष्ट्र राज्याकडून दिला जाणार. कळलं का? बघा शपथ. राज्यपालाची शपथ खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? सांगा. कलम 159 महत्वाचा आहे कलम. कलम 153 महत्वाचा आहे. कलम 154 महत्वाचा आहे. कलम 155 महत्वाचा आहे. कलम 156 महत्वाचा आहे आणि कलम 159 ही महत्वाचं आहे. कळलं? राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपालांना शपथ देतात. राज्यपालांना शपथ कोण देतं? राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आणि ते जर नसतील मुख्य न्यायाधीश जर नसतील तर कोण देतं? हा कोण देतं? कोण देतं? हा ज्येष्ठतम न्यायाधीश. कोण देतं? ज्येष्ठतम न्यायाधीश. त्याच्या खालचा म्हणजे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्याच्या खालचा जे ज्येष्ठ न्यायाधीश असतो ना तो देतो ज्येष्ठतम न्यायाधीश. कळलं का? ज्येष्ठतम न्यायाधीश तो देतो. पुढे बघा. राज्यपाल. राज्यपाल बघा शपथ घटनेत किती जणांच्या कलमांद्वारे शपथ आहे त्या? हा घटनेत किती जणांच्या शपथ समाविष्ट आहेत कलमांमध्ये? हा 3 जणांच्या आहेत. बरोबर आहे. कुणाकुणाच्या? राष्ट्रपतीची. बरोबर. बरोबर आहे. राष्ट्रपती शपथ कोणत्या कलमात आहे? कलम 60 मध्ये. कलम 60 मध्ये राष्ट्रपती शपथ आहे. बरोबर आहे. उपराष्ट्रपती शपथ कशात आहे रे? कोणत्या कलमात आहे? कलम 69 मध्ये उपराष्ट्रपती शपथ आहे. बरोबर आहे. आणि कलम 159 मध्ये राज्यपालाची शपथ आहे. राज्यपाल. हे 3 कलम शपथाची 3 कलम तुमची पाठ असली पाहिजेत. कलम 60, कलम 69 आणि कलम 159. कळलं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. कळलं? कळलं का? पुढे बघा. आणि बाकीच्यांच्या शपथ ज्या असतात समजा पंतप्रधानांची शपथ आहे, मंत्र्यांच्या शपथ आहेत, लोकसभा सदस्याची शपथ आहे, राज्यसभा सदस्याची शपथ आहे, त्या शपथा कशात समाविष्ट आहेत? अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत. आणि कितवी अनुसूची? अनुसूची कितवी? अनुसूची 3 मध्ये समाविष्ट आहेत. कळलं का? अनुसूची 3 मध्ये समाविष्ट आहेत. समजलं? काल काय घेतलं होतं आपण. बघा पुढे आता. राज्यपाल कोणाकोणाच्या नेमणुका करतात? बघा आपण जसं राष्ट्रपती महत्वाच्या व्यक्तीच्या नेमणुका करतात तसं राज्यपाल काही व्यक्तींच्या नेमणुका करतात आणि त्याच्यावरती एक प्रश्न येतो. बघा. राज्यपाल राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांची नेमणूक करतात. म्हणजे कोणाची? एमपीएससीच्या अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल करतात. बघा. दुसरं महाधिवक्त्याची नेमणूक करतात. महाधिवक्त्याची नेमणूक कोण करतं? कोण करतं? राज्यपाल करतं. बघा. राज्य निवडणूक आयुक्त. राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राज्यपाल करतात. पण त्यांना पदावरून दूर कोण करतं? राष्ट्रपती करतात. एवढं ध्यानात ठेवा. नाहीतर तुम्हाला वाटू शकतं राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राज्यपाल करतात म्हणल्यावर त्यांना पदावरूनही राज्यपाल काढतात. तसं नाही. राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राज्यपाल जरी करत असले तरी त्यांना पदावरून दूर राष्ट्रपतीच करतात. पुढे बघा. मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करतं? राज्यपाल करतं. आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक सुद्धा राज्यपालच करतात. म्हणजे इतर मंत्री जे आहेत त्यांची नेमणूक कोण करतं? राज्यपालच करतात. पुढे बघा. विद्यापीठांचे कुलगुरू. विद्यापीठांच्या कुलगुरूंची नेमणूक ही राज्यपाल करतात. आणि विद्यापीठाचा कुलपती कोण असते? कुलपती कोण असते? राज्यपाल असते. कळलं का? बरोबर आहे.
कुलपती राज्यपाल असतात. पुढे बघा, जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक उच्च न्यायालयाचा विचार घेऊन जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कलम 233 अंतर्गत, कलम 233 अंतर्गत कोण करतात तर राज्यपाल करतात. कलम 233 वर आहे असा प्रश्न विचारू शकतात. कळलं का? कलम 233 अंतर्गत खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात? जिल्हा न्यायाधीश. परत जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक खालीलपैकी कोणत्या कलमान्वये होते? 233. कळलं? पुढे बघा, राज्य वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना कोण करतं? राज्यपाल करतात. पहिला वित्त आयोग कधी स्थापन केलता? 1994 ला केलता. कधी केलता? 1994 ला केलता. बघा, याच्यावर जरी प्रश्न आला तरी आपल्याला हे माहित असलं पाहिजे, पहिला वित्त आयोग कधी स्थापन केलता. पहिला वित्त आयोग कधी स्थापन केलता? तर पहिला वित्त आयोग 1994 मध्ये स्थापन केलता. पुढे बघा, बघा ह्या नेमणुका महत्वाच्या नेमणुका त्या सगळं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. शपथ कलम 159 मध्ये आहे, ते पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा पुढं, जेवढं पोलीस भरतीला विचारतेत आणि ज्याच्यावर अजून प्रश्न विचारू शकतात तेवढंच आपण काढलेलं आहे राज्यपालाचं. बस तेवढीच माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. प्रश्न येते, उगाच फापट पसारा करण्यात काय अर्थ नाही. पुढे बघा, राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलावणे आणि स्थगित करणे याचा अधिकार कोणाला असतो? प्रश्न सरळ सरळ विचारतात. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे आणि स्थगित करणे याचा अधिकार कोणाला असतो? राज्यपालांना असतो. बरोबर आहे? पुढे बघा, राज्य विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने होते? असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असणार आहे? राज्यपाल. कळलं? बघा, राज्य विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालाच्या अभिभाषणाने होते, ना की मुख्यमंत्र्याच्या. कळलं का? कोणाच्या अभिभाषणाने होते? राज्यपालाच्या अभिभाषणाने होते. आणि राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे आणि स्थगित करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? राज्यपालांना आहे. बरोबर आहे? पुढे बघा, कोणतेही विधेयक राज्यपालाच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतरित होत नाही. बरोबर आहे? जसं आपण राष्ट्रपतीचं बघितलं तसंच राज्यातले जे कायदे असतात, कळलं का, जे विधेयक असतात त्या विधेयकांना राज्यपालाची संमती मिळाल्याशिवाय त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. कळलं? कोणतेही विधेयक राज्यपालाच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतरित होत नाही. राज्यपालाची सही झाल्याशिवाय एखाद्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. कळलं का? पुढे बघा, जसा मंत्रिमंडळाचा सल्ला कोणावर बंधनकारक असतो? राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. बरोबर आहे? राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. बरं का? अशी तरतूद राज्यपालांसाठी नाही. कळलं का? म्हणजे असा मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालांवर बंधनकारक नसतो. कळलं का? कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला? 42वी घटनादुरुस्ती. बरोबर आहे? 42व्या घटनादुरुस्तीनुसार काय केलं तर मंत्रिमंडळाचा सल्ला काय केला? राष्ट्रपतींवर बंधनकारक केला. आणि घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणं बंधनकारक कोणत्या घटनादुरुस्तीला केलं? 24व्या घटनादुरुस्तीनुसार केलं. 24वी घटनादुरुस्ती. बरोबर आहे? आणि पुढे जाऊन 44व्या घटनादुरुस्तीने काय सांगितलं? 44व्या घटनादुरुस्तीने काय बदल केला तर दिलेलं विधेयक पुनर्विचारार्थ एकदा पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिला. कळलं का? पुढे बघा, आर्टिकल 213 नुसार बघा, आर्टिकल 213 नुसार म्हणजे हे समजलं ना, राष्ट्रपतीवर जसा मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो तसा राज्यपालावर राज्य मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक नसतो. म्हणजे काय काय वेळेस राज्यपालाला स्वेच्छाधीन स्वविवेकाधीन अधिकार असतात. कळलं का? स्वेच्छाधीन आणि स्वविवेकाधीन
अधिकार राज्यपालाला असतात तसा अधिकार राष्ट्रपतींना नसतो. कळलं का? कळलं ना? पुढे बघा. आर्टिकल 213 नुसार अध्यादेश काढण्याचा अधिकार राज्यपाल नसतो. अध्यादेश राज्यात राज्यपाल काढतात आणि केंद्रात कोण काढतं? केंद्रात अध्यादेश कोण काढतं? राष्ट्रपती काढतात. बरोबर आहे. कलम 123 अंतर्गत केंद्रात राष्ट्रपती अध्यादेश काढतात आणि राज्यात राज्यपाल अध्यादेश काढतात. मग अध्यादेश काढण्याची गरज कधी भासते आपल्याला? अध्यादेश काढण्याची गरज कधी भासते? ज्यावेळेस राज्यात राज्य विधानमंडळ बंद असेल किंवा राज्य विधानमंडळ विराम काळात असेल त्यावेळेस जर एकदम तातडीच्या कायद्याची गरज पडली तर राज्यपालांना कलम 213 अंतर्गत अध्यादेश काढण्याचा अधिकार असतो. कोणतं कलम आहे? कलम 213. आणि राष्ट्रपतींसाठीचा कलम कोणता आहे? कलम 123. हे दोन्ही कलम ध्यानात ठेवा. कलम 123, आर्टिकल 123 याद्वारे राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात आणि कलम 213 अंतर्गत राज्यपाल अध्यादेश काढू शकतात. कळलं का? विधानमंडळाच्या विराम काळात एकदम तातडीचा कायद्याची जर गरज पडली तर त्यावेळेस राज्यपाल अध्यादेश काढतात. म्हणजे काय? अध्यादेश काढताना अट काय आहे तर त्या विधानमंडळाचं कामकाज बंद असलं पाहिजे. कळलं का? तर कामकाज चालू असेल तर आपण अध्यादेश काढू शकत नाही राज्यपाल. का? तर तो कायदा आपण विधानमंडळातून करून घेऊ शकतो ना. समजलं? पुढे बघा. 213 नुसार अध्यादेश. पुढे बघा. आता बघा सध्या लेटेस्ट करंटच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण सगळंच परफेक्टच घेतो. जेवढं परीक्षेला गरजेचं आहे तेवढंच घेतो आणि परफेक्टच घेतो. बघा. आचार्य देवव्रत आता सध्याचे आपले राज्यपाल आहेत. कितवे राज्यपाल आहेत ते? 22वे राज्यपाल आहेत. कितवे राज्यपाल आहेत? 22वे राज्यपाल आहेत. बरोबर आहे. हे सध्या महाराष्ट्राचे तसेच गुजरातचे राज्यपाल आहेत. बरोबर आहे का? हे सध्या महाराष्ट्राचे तसेच गुजरातचेही राज्यपाल आहेत. आणि बघा त्यांचा जन्म कधी झाला रे? 18 जानेवारी 1959 ला झाला. आणि कोणत्या राज्यात झाला? हरियाणा. असा प्रश्न विचारू शकते की आचार्य देवव्रत हे कोणत्या राज्याचे नागरिक आहेत? कळलं का? विचारलाय प्रश्न. ह्याच्यावर विचारलाय. कुठल्या? राष्ट्रपतींवर विचारला होता. द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या आहेत विचारला होता ना. त्या पद्धतीनं राज्यपालांवरती त्या कॉन्टेक्स्टनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा पुढं. अगोदर ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? हिमाचल प्रदेश. त्याच्या अगोदर गुजरात, नंतर ना महाराष्ट्र, गुजरात आणि हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते पण आता नाहीत. आता कोणाचे आहेत? महाराष्ट्राचे आणि गुजरातचे आहेत. कळलं? बघा. राज्याच्या आकस्मिक निधीचे प्रमुख कोण असतात? राज्यपाल. बरोबर आहे. कोण असतात रे? राज्यपाल असतात. राज्याच्या आकस्मिक निधीचे प्रमुख कोण असतात? असा वन लाईनर जर प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे. कोण आहे उत्तर? राज्यपाल. आणि देशाच्या आकस्मिक निधीचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. दोन्ही ध्यानात ठेवा. कळलं? पुढे बघा. राज्यपालांना मृत्यूदंडास क्षमादान करण्याचा अधिकार नाही. बरोबर आहे. राज्यपालांना मृत्यूदंडास क्षमादान करण्याचा अधिकार नाही. कळलं? राज्यपालांना मृत्यूदंडास क्षमादान करण्याचा अधिकार नाही. मग मृत्यूदंडास क्षमादान करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती. संसदेला नाही, राष्ट्रपतीला आहे. एक ध्यानात ठेवा. मृत्यूदंड आणि क्षमादान, बाकीच्या शिक्षेस क्षमादान देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे बरं का. पण मृत्यूदंडाच्या शिक्षेस क्षमादान देण्याचा अधिकार राज्यपालाला नाही. तो अधिकार आहे राष्ट्रपतींना. कळलं का? कळलं?
चला आता आपण राज्यपाल बघितलं, जेवढी महत्वाची एक्झाम ओरिएंटेड माहिती होती तेवढी बघितलेली आहे.